प्रथमतः मी शिवनेरी किल्ल्यावर येणाऱ्या सर्व शिवभक्तांचं मी वन विभागातर्फे आणि प्रशासनातर्फे स्वागत करतो. आता आपल्याला मान्सून सीझन असल्यामुळं आणि जुन्नर हा पहिला पर्यटन तालुका असल्यामुळं आपल्याकडं त्या प्रमाणात गर्दी मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. तरी पण शिवनेरी किल्ल्यावर येताना लोकांनी काळजी घेतली पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर मागील जो काही पाऊस पडला होता तर त्या पावसामध्ये 2-3 ठिकाणी तटबंदी कोसळली होती. तर त्या अनुषंगाने पण पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे, शिवभक्तांनी काळजी घेतली पाहिजे. कुठंही धोकेदायक ठिकाण आहे त्या ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. आणि महत्त्वाचं म्हणजे जो काय आपल्या शिवनेरी किल्ल्यावर जाताना 2 मार्ग आहे, एक म्हणजे पायरी मार्ग आणि दुसरा म्हणजे साखळदंड मार्ग. पण साखळदंड मार्गामध्ये पावसाळ्यात शक्यतो साखळदंड मार्गाचा वापर नाही केला पाहिजे आणि तो सगळा निसरडा मार्ग असल्याने त्याचा वापर न करता फक्त पायरी मार्गाचाच वापर शिवभक्तांनी केला पाहिजे. आता पाठीमागचा जो पाऊस झाला खरं तर गेल्या आठवड्यात त्यावेळेस साखळदंडाच्या तिथे देखील काही प्रमाणात भाग ढसळला होता. हो, धोकादायक झालेला आहे. पर्यटकांना काय आवाहन करायला आपण त्या मार्गाने शक्यतो येणे टाळा. साखळदंड मार्गाच्या ठिकाणी जवळपास 3 ठिकाणी घसरलेला आहे रस्ता आणि साखळदंड मार्ग हा मातीचा असल्याने आणि पावसात जास्तीत जास्त पाऊस असल्याने तो एकदम निसरडा झालेला असतो. ते एकदा त्याच्यावरून आपण तसं जरी गेलो आपण तरी पण सटकतो. त्यामुळं जास्त पाऊस झालेला असल्याने शिवभक्तांनी आणि पर्यटकांनी साखळदंड मार्ग हा टाळावाच. तसं आम्ही प्रशासनाच्या वतीने सर्वांना आपल्या माध्यमातून आव्हान देखील करतो आणि तसं त्याप्रमाणे आपण आदेश देखील काढलेले आहेत. जुन्नर तालुक्यात खरं तर गेल्या आठवड्यात खूप पाऊस पडला. एक काही मधल्या काळ जरी उघडीक दिली असली तरी पुन्हा एकदा पावसानं दमदार सुरुवात केलेली आहे. पर्यटकांनी गडावर येताना काय विशेष खबरदारी घ्यावी? पावसाचं प्रमाण जास्त आहे आणि जे आपले धोकेदायक स्पॉट आहे, समजा आता आपल्याकडं आंबे हातवीज आहेत, कांचन वॉटरफॉल आहे, त्याच्यानंतर आंबोली वॉटरफॉल आहे आणि नाणेघाट आहे, रिव्हर्स वॉटरफॉल आहे. आज आपण सगळीकडे बघितलेलंच आहे. जसं शिवनेरी किल्ल्यावर जशी गर्दी आहे तसंच बाकीच्या ठिकाणी देखील एकदम मोठ्या प्रमाणात लोकांची गर्दी आहे. तर लोकांनी धोकेदायक ठिकाणी जाणं टाळलं पाहिजे. ज्या ठिकाणी रेलिंग आहे त्या रेलिंगपासून आपण अंतर ठेवूनच सगळं बघितलं पाहिजे, पर्यटनाचा आनंद घेतला पाहिजे. कुठेही धोकेदायक ठिकाणी किंवा कुठेही ज्या ठिकाणी मार्ग नाही अशा ठिकाणी न जाता पर्यटकांनी काळजी घेतली पाहिजे. आता जर पाहिलं तर आपण शासनानं म्हणजे शिवनेरी किल्ल्यावर चांगल्या प्रकारे सुविधा निर्माण झालेल्या आहेत, बुरुज देखील चांगले भक्कम केलेले आहेत. असं असलं तरी अनेक चोरवाटा केलेल्या आहेत. पर्यटक अनेकदा त्या चोरवाटांना जाण्याचा प्रयत्न करतात, तिथून काही दुर्घटना होण्याची शक्यता असते. पाण्याची टाकं जी आहे ती बऱ्यापैकी जरी कव्हर केली असली तरी काही टाकी हे उघडे आहेत. तर पर्यटकांनी काय काळजी घेतली पाहिजे अशा ठिकाणी जाताना? ज्या काही पाण्याच्या किल्ल्यावर ज्या काही टाक्या आहेत त्या टाक्यांपासून थोडं लांबच राहिलं पाहिजे. आपल्याला पावसामुळे किंवा पाण्यामुळे अंदाज येत नाही का टाकीची खोली किती आहे आणि आपला पाय जर त्याच्यात निसटला किंवा काही झालं तर दुर्घटना होऊ शकते. तर त्याबाबत पण टाकीपासून काळजी घेतली पाहिजे. आणि किल्ल्यावर महत्त्वाचं म्हणजे जो पायरी मार्ग आहे, जे स्पॉट आहे ते सगळं बघून आनंद घेतला पाहिजे आणि माहिती घेतली पाहिजे. तसेच जाताना पर्यटकांनी किंवा शिवभक्तांनी गाईड देखील नेले पाहिजे. किल्ल्यावर गाईड देखील उपलब्ध आहे, त्यांना देखील घेऊन गेलं पाहिजे की जेणेकरून किल्ल्याची माहिती भेटते. पण एखादा धोकेदायक पॉईंट आहे त्या ठिकाणी जाऊन किंवा बघणं किंवा डोकावणं हे टाळलं पाहिजे. अनेक शिवभक्त खरं तर शिवनेरी किल्ल्यावर दर्शनासाठी येत असतात, परंतु जर एखादा हुल्लडबाज आला तर अशा हुल्लडबाजावर वन विभागाच्या मार्फत काय कारवाई होईल? नक्कीच एखादा कोणी ड्रिंक करून किल्ल्यावर येत असेल किंवा कोणी हुल्लडबाज पर्यटक येत असेल तर त्यांच्यावर वन विभागाच्या माध्यमातून तसेच आपले पुरातत्व खातं आहे ह्या दोघांच्या माध्यमातून संयुक्त कारवाई करण्यात येईल. तसेच आपलं पुरातत्व विभागाच्या माध्यमातून ठिकठिकाणी आपले त्यांचे सिक्युरिटी गार्ड्स देखील आहेत. त्याच्यामुळं कुठेही अशी काही घटना आढळून आल्या तत्काळ त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आता जे शिवभक्त गडावर येतात त्याच्यासाठी काय काय सुविधा वन विभागाने या ठिकाणी उपलब्ध केलेल्या आहेत? त्यांच्यासाठी प्रत्येकांसाठी जी काही पाण्याची व्यवस्था आहे ती एक व्यवस्था आहे. तसंच किल्ल्यावरची जी काही स्वच्छता आहे ती पण वन विभाग तसेच पुरातत्व खातं ह्या दोघांच्या माध्यमातून चालू असते नेहमी. त्याच्यामुळं किल्ला एकदम स्वच्छ आहे आणि पर्यटकांनी व शिवभक्तांनी पण किल्ल्यावर कुठेही प्लास्टिक टाकू नये. प्लास्टिकविषयी पण बंदी केलेली आहे. जे काय आपण पाण्याच्या बॉटल वगैरे घेऊन जातो त्याविषयी पण आपण सिक्युरिटी डिपॉझिट घेऊन पाणी बॉटल परत रिकामी बॉटल खाली आणण्याचं आपण सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीत त्याची सगळी अंमलबजावणी चालू आहे. तरी पण पर्यटकांना आपल्या माध्यमातून एक आव्हान राहील का प्रत्येकाने काळजी घ्यावी, कुठेही गड किल्ल्यांवर प्लास्टिक वगैरे करू नये आणि आपले गड किल्ल्यांचं पावित्र्य आणि स्वच्छता राखली पाहिजे. सगळं एक शेवटचा प्रश्न घेतो सर, म्हणजे वरती स्वच्छतागृहांची सोय तर केलेली आहे शिवभक्तांसाठी, परंतु पायथ्याशी मात्र अद्याप तशी सुविधा नाही. जे कोणी लांबून पर्यटक येतात किंवा शिवभक्त येतात त्यांची थोडीशी कुचंबना होते, तर त्या दृष्टीने आपण काय उपाययोजना? त्या दृष्टीने आपण
जो पहिला टर्न आहे आपला, म्हणजे पहिल्या पायरीच्या खाली जो पहिला टर्न आहे तिथं जी काही जागा आहे त्या ठिकाणी आपलं एक जिल्हा वार्षिक योजनेमधनं आपल्याला तिथे एक टॉयलेट मंजूर झालेलं आहे. एक नक्कीच काही पुढील एक 5-6 महिन्यामध्ये ते टॉयलेट बांधकाम पूर्ण होईल आणि लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध राहील. आणि जी पार्किंग स्लॉट आहे तिथे खरं तर मोबाईल टॉयलेट देखील ठेवणं गरजेचं आहे. आपल्याकडं शिवाईदेवी ट्रस्टच्या माध्यमातून जे काही 2-3 ठिकाणी जे पार्किंग स्पॉट आहे त्या ठिकाणी पार्किंगची चांगली व्यवस्था, काही काही ठिकाणी चिखलवर असेल तर त्या ठिकाणी मुरमाची व्यवस्था, त्याच्यानंतर लोकांना इथून पुढं आपल्याला पार्किंगची व्यवस्था कशी उपलब्ध करून द्यायला येईल त्याच्याविषयी काम चालू आहे. आणि निश्चितच एक 2-3 महिन्यामध्ये ह्या सगळ्या ज्या अडीअडचणी येतात त्या जिल्हा वार्षिक नियोजन योजनेमधनं सोडवण्यात येईल. म्हणजे पार्किंगच्या ठिकाणी खरं तर मोबाईल टॉयलेट जर उपलब्ध करून दिले तर शिवभक्तांची कुठेतरी त्या ठिकाणी सोय होईल. बरोबर, आपल्याला पार्किंगच्या ठिकाणी पण आपण उपलब्ध करून देणं आहे. तसंच पहिल्या पायरीपाशी पण आहे. तसंच एक आपलं शिवाई देवीचा जो एक टप्पा आहे हाती दरवाजाच्या पुढला, तर त्या टप्प्यामध्ये पण एक आपलं टॉयलेट आपण तिथं मंजुरीसाठी पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं अंबरखान्यापाशी तर ते वर्किंगमध्ये आहे आणि जन्मस्थळापाशी आहे. हे जर 2 झाले तर आपल्याला गडावर कुठंही स्वच्छतेचं अडचण येणार नाही. स्वच्छतागृहाचं सगळ्या ठिकाणी. पाठीमागे जो पाऊस झाला त्याच्यामध्ये काही धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे का? म्हणजे जो मार्ग आहे तिथं कुठं धोकादायक परिस्थिती निर्माण झालेली आहे का? मागच्या पावसाळ्यामध्ये आपला जो 3 दिवस कंटिन्युअस पाऊस चालू होता त्यावेळेस जवळपास आपल्याला जो पहिल्या दरवाजाच्या पाठीमागचा जो भाग आहे प्लस हाती दरवाजाच्या पुढला आणि पाठीमागचा जो भाग आहे त्या ठिकाणी काही प्रमाणात दरड किंवा तटबंदी कोसळली होती. तर ते सगळं हटवण्याचं काम केलेलं आहे आपल्या पुरातत्व विभागाच्या माध्यमातून आणि वन विभागाच्या माध्यमातून. जसं बाकीच्या ठिकाणी कुठं अजून काही धोकेदायक झाले असे स्पॉट आयडेंटिफाय केले आहे आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना चालू आहे प्रशासनाच्या वतीने. धन्यवाद सर.